नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार वर्ल्डमध्ये. खूप दिवसानंतर व्हिडिओ आला आहे कारण मी पर्सनली खूप बिझी होतो, पण आता व्हिडिओ नेहमी येत असेल. आता जुन्या व्हिडिओमध्ये ज्यांनी 15 ते 20 लाखापर्यंतच्या बजेटमधले प्रश्न विचारले होते त्यांच्यासाठी बेस्ट गाडी सेगमेंटमधली मी आणलेली आहे. ती ह्यासाठी कारण हे सेगमेंटनं खूपच असं स्टार्ट होतं 10.5-11 लाखापासून आणि जातं पार 28-29 लाखापर्यंत हॅरियर XUV हॅरियरपर्यंत. आता या कंडिशनमध्ये जिथे आपल्याला कमी बजेटमध्ये 10.5 लाखापासूनच गाडी होणारी स्टार्ट पाहिजे, जिथे CNG पाहिजे, जिथे सर्व्हिस कमी पाहिजे, महत्त्वाचं म्हणजे रिसेल पाहिजे आणि काही दिवसातच ही गाडी आहे ना सेगमेंटची टॉप सेलर गाडी बनणार आहे. खरंच लिहून घ्या. चला बोलूया आता विक्टोरीजबद्दल, जी फक्त 10.5 लाखाचं स्टार्ट होणार आहे. पण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे 2026मध्ये तुम्ही 10 ते 20 लाखाच्या बजेटमध्ये किंवा 12 ते 18 लाखाच्या बजेटमध्ये कुठली गाडी शोधायचा प्रयत्न करत आहात तर तुमच्यासाठी ही गाडी का बेस्ट आहे चला सांगतो. चला बोलू गाडीच्या प्लेसमेंटबद्दल. 10.5 लाखापासून ही गाडी स्टार्ट होती. ही गाडी नेक्साला न लॉन्च करता कंपनीने अरेनाला लॉन्च केलेली आहे. याचा फायदा सांगतो. 1700 जरी शोरूम असतील नेक्साचे तरी 3000पर्यंत शोरूम आहे अरेनाचे. 3000 प्लेसेस म्हणजे तुम्ही समजू शकता ग्रामीण भागात सुद्धा तुम्हाला ही गाडी मिळणार आहे. महत्त्वाचं म्हणजे हे जे अरेना आहे यांचे जे सर्व्हिस सेंटर आहे याचा जाळा तर बेस्ट आहेच. आणि अरेनामध्ये जेव्हा तुम्ही एक प्रीमियम गाडी आणता तेव्हा तुम्हाला कस्टमर रीच जो आहे तो चांगला मिळून जातो. त्यामुळे तुम्हाला जर तुम्ही कुठल्या गावखेड्यात राहत असाल आणि तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी जायची गरज वाटत असेल ही गाडी घ्यायला, तर तसं नाही आहे. तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा अरेना असल्यामुळं तुम्ही इझिली रीच आउट करू शकता. आणि नेक्सा आणि अरेनातला फरक म्हणजे ज्या बजेटच्या गाड्या आहेत त्या आपल्याला अरेनात पाहायला मिळतात आणि म्हणूनच एक प्रीमियम चांगल्या क्वालिटीची गाडी इथे तुम्हाला दिसणार आहे. विक्टोरीजबद्दल बोलायचं गेलं तर 10.5 लाखापासून स्टार्ट झालेली ही गाडी आज आपण टॉप व्हेरियंटबद्दल बोलतोय, ज्यात तुम्हाला ADAS 2.0 लेवलचे फीचर मिळणार आहे. ADASचे फीचर म्हटलं की मग सनरूफ ओपन होतं का किंवा बाकीचे छोटे मोठे चेंजेस जसे रडारचे चेंजेस किंवा रडारचे फीचर, कॅमेराचे फीचर. त्याच्यासोबत कंपनीने ह्यात एक नवीन फीचर ॲड केलं होतं जे मारुतीच्या होल एंटायर सेटअपमध्येच फीचर होतं नवीन. ते म्हणजे हे सेन्सरचं फीचर पहिल्यांदा मारुतीने द्यायचा प्रयत्न केला होता. एकदा मी लॉक करतो गाडी आणि परत तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. इथे यायचं मध्ये आणि चेक करायचं. मारुती असल्यामुळं सगळे फीचरनं व्यवस्थित चालतात आणि याचा अंदाजा तुम्हाला आता आला असेल. ADAS 2.0 लेवल फीचर महिंद्राने दिले, हॅरियरमध्ये टाटाने दिले, सफारीमध्ये दिले, बाकीच्या लोकांनी MG हेक्टरनी. सर्वात पहिले फीचर मार्केटमध्ये इंडियात आणलं होतं MG हेक्टरनी आणि त्याचा सेल पण तसाच झाला होता. हे फीचर जर मारुतीनी त्या MGच्या सेल्ससारखं जर विकलं असतं ना तर अजून चांगला प्रोपोगंडा झाला असता किंवा चांगली सेल्स अजून बूस्ट झाले असते. हे एक चांगलं फीचर आहे. मारुती म्हटलं की रिलायबिलिटी येते. बरं, जेव्हा आपण मी रिलायबिलिटीबद्दल बोलतो तेव्हा मी बोलतो हे जे ADASचे फीचर आहे ते ADASचे फीचर मारुती व्यवस्थित चालू शकेल का, म्हणजे ती रिलायबिलिटी देईल का, व्यवस्थित ADAS चालेल का. तर हो, ज्यांनी ही गाडी घेतलेली आहे, जे लोक ही गाडी वापरत आहेत त्यांना हा प्रॉब्लेम आलेला नाही आहे. दुसरं महत्त्वाचं, रिलायबिलिटी फक्त ह्याचीच नसते, रिलायबिलिटी असते सेफ्टीची सुद्धा. कारण जेव्हापासून ग्लोबल एनकॅपचं बूम झालं 2017-18 पासून भारतात, तेव्हापासून मारुतीने त्यांची कुठलीही गाडी पाठवली नव्हती. ज्यात विक्टोरीज ग्लोबल एनकॅपमध्ये आणि भारत एनकॅपमध्ये 5 स्टार रेट कार घेऊन आलेली आहे. महत्त्वाचं जर तुम्हाला माहिती नसेल तर हॅरियरमध्ये जे अडल्ट सेफ्टीला रेटिंग मिळाली होती त्याच्यापेक्षा जास्त विक्टोरीजला सेफ्टी रेटिंग मिळालेली आहे. तर त्यातसुद्धा ही गाडी एक पाऊल पुढेच गेलेली आहे. आता ओव्हरऑल पॅकेजिंगबद्दल बोलू. जर तुम्हाला मोठी गाडी पाहिजे, म्हणजे मग आता गावाकडे आमच्या ग्रामीण भागात म्हणतात की एवढा मोठा डोलारा घेऊन फिरायचं नाही आहे तुम्हाला, मग ती हॅरियर असो, XUV 700 असो आणि बजेट असो, तिथे तुम्हाला ही गाडी बेस्ट यासाठी आहे कारण ओव्हरऑल मायलेजसाठी तुम्हाला जर स्ट्रॉंग हायब्रिड वापरायची असेल किंवा CNG वापरायची असेल तर तेही ऑप्शन तुम्हाला इथे मिळून जातात. CNGसाठी तुम्हाला 1 लाख जास्त द्यायला लागतील. स्ट्रॉंग हायब्रिडसाठी 70 ते 80 हजार असतील. बाकी सगळे जे आहेत प्राईज रेंज ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून ठेवतो, म्हणजे तुम्ही बघू शकाल. आणि हे फीचर वर्क होईल की नाही चांगले हे पण आपल्याला महत्त्वाचं असतं. कारण जर मोठ्या कंपन्या ज्या महागातल्या महाग गाड्या देतात ते फीचर वर्क होतील की नाही हे तुम्हाला बघायचं असेल तर मारुतीमध्ये हा तुम्हाला प्रॉब्लेम नक्कीच जाणवणार नाही आणि हे प्रूव्ह झालेलं आहे आता. गाडीचं प्लेसमेंट झालं, गाडीचा सेफ्टी झाली. आता बोलू कम्फर्टबद्दल. कारण 10.5 ते 12.5 पासनं जी गाडी स्टार्ट होती, 10.5 लाख म्हणजे एक शोरूम प्राईस. तिथे 20 लाखापर्यंत जर माझं बजेट असेल तर ही जी गाडी घेणारी लोकं असतात
ते असतात फॅमिली ओरिएंटेड लोकं, जिथे माझे आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र-मैत्रिणी बसतात आणि तासाभरासाठी जर मला जायचं असेल, तर मी कुठल्याही गाडीत मॅनेज करेल, ठीक आहे. पण मला इथून पुण्यावरनं कोल्हापूर जायचं असेल, तर मला एक सेफ्टी लागते. नक्कीच आपण सातारा किंवा कराडपर्यंत सांगलीपर्यंत ब्रेक घेतोच. पण लाँग रूटसाठी मला जर जायचं असेल, तर मी हा विचार करेल, की माझा रिक्लाइन अँगल कसा आहे? कारण किती वेळेसाठी मी ह्या पोझिशनमध्ये बसू शकतो किंवा आराम करू शकतो? लेगरूम कशी आहे? थाय सपोर्ट चांगला आहे की नाही? कारण मी जीन्स वापरतो, ठीक आहे. आपली आई जर साडी नेसत असेल, तर ते लोकं थोडे रिलॅक्स ले बॅक बसतात. म्हणजे रिलॅक्स निवांत बसतात. उंच व्यक्ती असेल घरातली कोणी 5 फूट 10 इंच माझी हाईट आहे, तर तुमचा हेडरूम पण मॅनेज झाला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी इथे व्यवस्थित मॅच केलेल्या आहे. मी तंतोतंत शब्द वापरणार होतो, पण तंतोतंत नाहीये. चांगलंच दिलेलं आहे स्पेसियस. तिसरं महत्त्वाचं म्हणजे इथे सेफ्टी सगळ्या नॉर्म्स दिलेल्या आहेत. ह्या कम्फर्टच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो मागच्या सीटसाठी, तेव्हा आपण नेहमी क्रेटाचा विचार करतो किंवा कियाचा सुद्धा विचार करतो. आणि आता लॉन्च झालेली आहे सियारा, जी क्रेटाचीच कॉम्पिटिटर आहे किंवा सेल्टॉसची कॉम्पिटिटर आणि हिची सुद्धा अल्टिमेटली. हॅरियरचा जेव्हा विचार करतो तेव्हा ती थोडी वेगळ्या सेगमेंटमध्ये जाते आणि गावाकडे जो शब्द वापरतो डोलारा, एवढी मोठी गाडी खरंच आपल्याला वापरायची आहे का? तो एक सुद्धा महत्त्वाचा प्रश्न असतो आणि ओव्हरऑल पॅकेजमध्ये सुद्धा बसायला पाहिजे. आता ही पॅकेजमध्ये का बसते त्याच्यासाठी आपण बाकीच्या गाड्यांसोबत कंपेअर करू. तुम्हाला जर क्रेटासोबत जायचं नाहीये, सियारा तुम्हाला आवडलेली नाहीये. मला पर्सनली सियारा खूप आवडली, पण मला एक ड्रॉबॅक वाटला. प्रत्येक व्हेरियंट सियाराचं ₹1,00,000 जास्त महाग वाटतंय, जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये जाऊन बघता. सेल्टॉस तुम्हाला टॉप ऑफ द व्हेरियंट 22-23 लाखापर्यंत 24 लाखापर्यंत जाईल. स्टार्ट त्यांच्या वेगळ्या होती. हिची स्टार्ट 10.5 लाखापासून होती. अरेनामध्ये आलेलो आहे आपण. अरेनामध्ये वॅगनआर असते, अर्टिगा असते किंवा तुमची इको पण असते. इथे आल्यानंतर 9.5-10 लाखाचं तुमचं बजेट आहे आणि तुम्हाला ही गाडी दिसत असेल आणि ह्या सगळ्या गोष्टी दिसत असेल, तर तुम्ही नक्कीच यू विल एंड अप बायिंग दिस कार. तुम्ही नक्कीच ही गाडी घ्याल. ती ह्यासाठी कारण ह्या ओव्हरऑल गोष्टी बाकीच्या मार्केटमध्ये ह्याच्यापेक्षा 2-2 लाखांनी महाग मिळतात आणि उगाचच शोबाजी असते. तिथे ही गाडी पाहिजे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुरवतीये. इथे लेदर अपॉल्स्ट्री दिलेली आहे. 3 तुम्हाला बेल्ट दिलेले आहे, 3 हेडरेस्ट दिलेले आहे. आजकालच्या सगळ्या मोबाईलमध्ये सी टाइप चार्जिंग सॉकेट येतात. म्हणजे iPhoneमध्ये पण येतात. त्यामुळे 2 चार्जिंगचे ऑप्शन दिलेले आहेत. इथे लॅम्प दिलेला आहे, ग्रॅब हँडल दिलेला आहे, सनरूफ दिलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी ह्या पॅकेजमध्ये व्यवस्थितच बसतात. बरं ह्यावरून अधिक चांगल्या गोष्टी म्हणजे ह्या बाकीच्या गाड्यांचं जे मी नाव घेतले, तिथे तुम्हाला आत्ता क्रेटा अशी झाली आहे, की लोकांना काहीतरी वेगळे चेंजेस पाहिजे. म्हणून डिफेंडरसारखी दिसणारी सियारा लोकं बघतायत. मला 1,00,000 एक्स्ट्रा पर्सनली मला 1,00,000 महाग वाटली. तुम्हाला काय वाटली त्या गाडीचं प्लेसमेंट वगैरे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण ह्या रेंजमध्ये जी लोकं गाडी घेतात, ते गाडी कुठल्या अनुषंगाने घेतात, ते आपल्या सर्वांना माहीत आहे. एक फॅमिली ओरिएंटेड गाडी घेतात. तुम्हाला सगळ्यांना सेफ बघायचं असतं. तुम्हाला गाडी चालवायची असते आणि ही तुमची गरज असते. इथे शोबाजी चालत नाही. ठीक आहे. त्यामुळं नक्की कमेंट करा. मी वाट बघतोय. एवढं अॅनालिसिस मी यासाठी करतोय कारण तुम्ही जर गाडी घ्यायला चाललेले आहात, तर तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर इथून अविनाश चौधरींनी द्यावं असं मला वाटतं. बरं आता ह्या सगळ्या पॅकेजमध्ये तुम्ही जेव्हा कमी बजेटमध्ये ह्या सगळ्या ऑप्शन जेव्हा बघता आणि महत्त्वाचं म्हणजे मी जसं तुम्हाला बोललो, हॅरियरमध्ये अडल्ट सेफ्टी रेटिंगपेक्षा जास्त अडल्ट सेफ्टी रेटिंग तुम्हाला इथे दिलेली आहे. म्हणजे ग्लोबल एनकॅपच्या नियमानुसार जिथे आपण टाटा मोटर्सच्या बाकीच्या गाड्यांना किंवा महिंद्राच्या गाड्यांना सेफेस्ट गाडी मानतो, तिथे मागे बसणाऱ्यांसाठी ही गाडी त्या गाडीपेक्षा जास्त सरस ठरलेली आहे. चला बाकीच्या ॲस्पेक्टबद्दल बोलू. सगळ्या गोष्टी सांभाळून घेणारा आणि गोष्टी चालवणारा माणूस म्हणजे ड्रायव्हर. इथे बसणाऱ्या माणसाला लागतो कम्फर्ट. इथे बसणाऱ्या माणसाला लागते एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी म्हणतो त्याला आपण. ह्या गाडीत आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी सोबत प्रीमियम गोष्टी तुम्हाला इथे दिसणार आहे. मग गाडीची रंगसंगती असो, डॅशबोर्ड असो, याच्यावरची स्क्रीन असो, नवीन ओव्हरले स्क्रीन असो किंवा सनरूफचे कंट्रोल असो, सगळ्या गोष्टी खूप परफेक्टली फिट केलेल्या आहे. म्हणून मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं, कौतुक या गोष्टीचं करावं वाटतं मारुती सुझुकी अरेनाच्या डिझायनिंग टीमचं, की ह्या लोकांनी ही गाडी परफेक्ट रेंजमध्ये पाहिजे त्या किमतीत प्रीमियम फीचर्ससोबत दिलेली आहे. ब्लॅक कलर, इथे व्हाईट कलर, इथे थोडंसं छोटं डिझाइन, तुमची एक चांगली स्क्रीन, सोबतच बाकी सगळ्या गोष्टी सोबतच ऑटोमॅटिक सगळे फीचर, ॲडस लेव्हलचे फीचर, व्हेंटिलेटेड सीट, त्यातही आर्मरेस्ट चांगला, सगळे याचे सोयीस्कर असे कंट्रोल, स्क्रीन आणि लेदर रॅपिंग ह्या सगळ्या गोष्टी ॲडस 2.0 लेव्हलचे फीचर जिथे सेफ्टीसोबत
स्ट्रॉंग हायब्रिड पण कंपनीने दिलेली आहे. तिथं कंपनीने CNGचा सुद्धा विचार केलेला आहे. म्हणजे गावातल्या गावात जरी तुम्हाला फिरायचं असेल किंवा तुमचा मार्केटिंगचा जॉब आहे, तुम्ही मंडे टू फ्रायडे फक्त ऑफिसला जाता, दुकानात जाता, सॅटर्डे, संडे वाटलं तरच तुम्ही बाहेर जाता, फिरायला जाता. 2 दिवसासाठी, 1 दिवसासाठी किंवा तुम्हाला असं वाटत असेल, की मला अ, फिरायचं आहे आणि मला कमी प्राईसमध्ये फिरायचं आहे, तर ह्या एवढ्या भल्या मोठ्या गाडीत तुम्हाला ऑप्शन मिळतं CNGचं सुद्धा. तिथे सुद्धा तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. म्हणून ह्या सगळे जे पॅकेज आहे, इथे बसणारा जो ड्रायव्हर आहे, जो घरचा करता जबाबदार व्यक्ती आहे, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्या प्राईस रेंजमध्ये दिलेल्या आहे. आता बोलू इंजिन स्पेसिफिकेशनबद्दल. इंजिन स्पेसिफिकेशनमध्ये तुम्हाला मिळून जातं नॅचरली ॲस्पिरेटेड, टॉर्क कन्व्हर्टर पण दिलेलं आहे, CNGचं ऑप्शन दिलेलं आहे आणि हे तेच टॉर्क कन्व्हर्टर आहे, जे तुम्हाला बाकी मारुती सुझुकीच्या गाड्यांमध्ये मिळून जातं. सिटी ट्रॅफिकमध्ये जेव्हा तुम्ही ऑटोमॅटिक गाडी चालवता, तेव्हा तुम्ही जेवढं पुश कराल, तेवढं चांगलं आउटपुट तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळे तुम्हाला असं वाटणार नाही, की रेंज कमी मिळते आहे. स्ट्रॉंग हायब्रिडमध्ये तर कंपनीने 28चा मायलेज क्लेम केलेला आहे. स्मार्ट हायब्रिडमध्ये पण तुम्हाला एक चांगला आउटपुट ही गाडी देणार आहे. ओव्हरऑल ह्या पॅकेजसोबत जेव्हा ह्या रेंजमध्ये 1.5 लिटरच्या इंजिनसोबत जेव्हा कंपनी एक चांगलं सेम इंजिन एक चांगलं रिट्यून करून जेव्हा आणतं, तेव्हा तुम्हाला मायलेजची एक चांगली शाश्वती मिळणार आहे. ऑटोमॅटिक मी ह्यासाठी बोलतोय, कारण विक्टोरीजला जर बघता, तुम्हाला जर रोज ऑफिससाठी किंवा रोज डेली लाईफसाठी गाडी वापरायची आहे आणि फॅमिलीतल्या जर घरच्या लेडीज जरी वापरणार असतील, तरी तुम्हाला एक चांगलं पॉवर आउटपुट मिळणार आहे आणि मायलेजसुद्धा मिळणार आहे. इथे तुम्हाला मग घाट सेक्शनला जायचं असेल, तर तुम्ही CNG बंद करू शकता. पेट्रोलमध्ये सुद्धा तुम्हाला चांगला ॲव्हरेज मिळून जाईल. स्ट्रॉंग हायब्रिड असलं तर सिटी ट्रॅफिकमध्ये 28 पर्यंतचं कंपनीने क्लेम केलेलं आहे. त्यामुळं आणि बघता जर रिअल लाईफ बघितलं तर 26-27 पर्यंत तुम्हाला ते पण ॲव्हरेज मिळून जाईल. त्यामुळे मायलेजचा पण सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह नक्कीच होणार आहे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा. ओव्हरऑल गाडी का घ्यायला पाहिजे, कोणी घ्यायला पाहिजे, कुठले पॅरामीटर चेक करायला पाहिजे, ह्या सगळा इतिवृत्तांत तुम्हाला मराठी कार वर्ल्डवर नेहमीच मिळतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करत चला. बाकीच्यांना सुद्धा मदत होईल. तुमचं एक सबस्क्रिप्शन बाय द वे माझ्यासारख्याला नक्कीच मोटिवेट करतं. धन्यवाद.